राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मी गणेश भीमराव शिंदे, राहणार सांगोला मस्के कॉलनी, दत्त मंदिर पाठीमागे, एकतपूर रोड. मी व माझ्या पत्नीने सांगोला पोलीस स्टेशनला या अगोदर एक एनसी दाखल केली होती. माझ्या मिसेसला एका इंस्टाग्राम अकाउंटवरून सतत वारंवार मेसेज, धमकीचे मेसेज आणि ब्लॅकमेलिंगचे मेसेज येत होते. त्यावेळेस सांगोला पोलीस स्टेशनला आम्ही दोघांनी जाऊन तक्रार दाखल केली होती. पहिली तक्रार दाखल केली 4/5/2025 रोजी. या तक्रारीला 1 महिना उलटून गेला तरी पोलिसांनी अजून अद्याप कोणताही तपास केला नाही त्याच्याविषयी. आणि 1 महिना उलटल्यानंतर त्यांचे वारंवार मेसेज येत असल्यामुळे माझ्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन घर सोडून गेले आहे. त्यांच्या विरोधात ही प्रेस नोट लिहून ठेवलेली आहे. त्या प्रेस नोटमध्ये त्या पोरांचे 4-5 पोरांचे मोबाईल नंबर, त्यांचा ॲड्रेस हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि ती माझी पत्नी घर सोडून निघून गेलेली आहे. त्यामुळे मी 24/7/2025 रोजी सांगोला पोलीस स्टेशन इथे येऊन स्वतः माझी पत्नी मिसिंग झाली आहे याची तक्रार दिलेली आहे. आणि पोलिसांना मी वारंवार विनंती करत आहे की माझे पत्नीने मोबाईल घेऊन गेलेला नाही. आणि त्यामुळे तुम्ही लोकेशन ट्रेस करत बघता त्यावर तुम्हाला मिळणार नाही. तिने अकाउंटवरून पिनोचे अकाउंट आहे, तिचं नाव आहे, तिने अकाउंटवरून 4,000 रुपये काढलेले आहेत. तर ते अकाउंट पैसे कुठून काढलेत ह्या मोफत तुम्ही तपास करा, तर तुम्हाला हाती लागेल काहीतरी. आणि हे असं वारंवार विनंती करत आहे. आणि त्या 4 पोरांचे नंबर वगैरे दिले, सर ह्या नंबरवर आम्हाला संशय आहे, हा नंबर ट्रेस करा, असं सतत सांगत आहे. तरी पोलीस कोणताही तपास करत नाही. आणि तिने त्या पोरांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. उद्या काय कमी जास्त तिच्या जीवात झालं तर याला जबाबदार कोण राहणार याची आम्हाला काळजी वाटत आहे. ती कुठं असेल, कशी असेल, काय खात असेल, काय करत असेल. आम्हाला 2 छोटी मुले आहेत. त्या मुलांची सध्या खूप तारांबळ होत आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या पत्नीची काहीही चूक नाही याची मला खात्री आहे. आणि माझ्याकडे पूर्ण प्रूफ सुद्धा आहे. याच्या अगोदरही तक्रार द्यायला गेला पोलीस वारंवार टाळाटाळ करत होते तक्रार घेण्यासाठी. आणि नंतर घेतली ती दुसऱ्या पद्धतीने, शिवीगाळ दमदाटी करतो ह्या पद्धतीने तक्रार घेतलेली आहे. तरी माझी पोलिसांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर तपास करून माझ्या पत्नीला शोधून काढावे. कारण माझ्या घरी माझी 2 छोटी मुलं आहेत, त्यांना बघणारं कोणी नाही. कधी केली होती आणि कोणाविरोधात केली ते? पहिली तक्रार 4/5/2025 रोजी. इंस्टाग्रामवरचे 4 मुलं आहेत. त्यांची नाव एक मिनिट नाव सांगा. प्रथमेश पाटील, सातारा. साहिल म्हणून कोणतरी आहे, त्याचं नाव नाहीये, आडनाव नाहीये. मोबाईल नंबर आहे तो पण सातारचा आहे. स्वप्नील हांगे अकलूजचा आहे, त्याचा मोबाईल नंबर पण इथं दिलेला आहे. आणि नयन भाऊसर म्हणून आहे पुणे चाकण, त्याचाही नंबर आहे. असे 4-5 जण आहेत. या 5 विरोधात सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार आहे ह्याच्या अगोदर. म्हणजे तुमच्या स्वतः पत्नीने एक गुन्हा दाखल केलेला आहे. हो, स्वतः पत्नी गेल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल तुम्ही स्वतः केलेला आहे. अजून पोलीस तपास कुठलाही नाही? पोलिसांनी कुठलाही तपास केला. तपास अधिकारी कोण आहेत? सचिन भोसले साहेब. बर, कोणताही तपास नाही? कोणताही तपास नाही. बर, आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय सांगू इच्छिता? सर, मी पोलीस स्टेशनला एकच विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर माझ्या मिसेसचा तपास करावा आणि त्यांना हुडकून काढावं, जेणेकरून माझी 2 मुलं आहेत त्यांना म्हणजे आईची माया मिळावी ही विनंती आहे. वेडवागडं तिने जसं चिठ्ठीत लिहून ठेवलंय मी आत्महत्या करणार आहे वगैरे, त्या पोरांच्या त्रासाला कंटाळून, तसं काही म्हणजे वाईट घडू नाही. आणि त्या पोरांवर शक्यतो होता होईल तेवढे कठोर कारवाई करून, सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, चॅटिंग आहे त्या पोरांची, त्याबद्दल शक्यतो होता होईल तेवढे IT ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही विनंती आहे. कारण तसं ब्लॅकमेलिंग आणि टॉर्चर केलेलं आहे, सर्व पुरावे आहेत माझ्यापाशी, फोनमध्ये सर्व चॅटिंग आहे. या त्रासाला कंटाळून माझी मिसेस घर सोडून गेलेली आहे. पत्नी तुमची त्या 5 मुलांच्या टेन्शनमुळं, मानसिक त्रासामुळं, फोनवरच्या संभाषणामुळं निघून गेलेली आहे, हा तुमचा आरोप आहे? आरोप आहे. पत्नीचा अजून कुठेही तपास नाही? बरं, आता तुम्ही मगाशी म्हणला की बँकेतून कुठून पैसे काढले? तिने अकाउंटवरून 4,000 रुपये काढले, तर त्याचाही लोकेशन ट्रेस करा म्हणून सांगितलं तरी त्याचंही लोकेशन अद्याप बँकेला पत्र पाठवून त्यांनी लोकेशन ट्रेस केलेलं नाही. कुठली लोकेशन आहे तुम्हाला?
कोल्हापूर करवीरचं दाखवतोय. कुणाचे नावे अकाउंट होतं ते? दीक्षा शिंदे तिच्याच नाव बायकोच्या नाव. होतं ते. मोबाईल नेलेला नाही. मोबाईल नाही नेलेला. बर. साहेब म्हणतात आम्ही CDR वगैरे काढतो, हे करतो. ठीक आहे, काढा म्हटलं, तुमच्या पद्धतीने जो काय तपास आहे ते करा म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय. पण शक्यतो एक सोप्या पद्धतीने तपास म्हणून आम्ही त्यांना सांगू इच्छितो की अकाउंट प्रमाणे तुम्ही तपास करा, सोपं जाईल आणि जलद गतीनं तपास लागेल अशी विनंती आमची त्यांना. साधारण किती महिने झाले ह्या गोष्टीला तसं त्या नाही, पहिली दाखल होऊन पहिली दाखल होऊन 1 महिना उलटून गेलाय. 1 महिना हा, पहिल्या FIR ला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आता दुसरी FIR मी दाखल करून आज 8 दिवस झाले. मी एवढं सोशल मीडियावर व्हायरल केलंय, मी न्यूजला वगैरे दिलेलं आहे, पेपरला वगैरे ऍड दिलेली, तरी कोणताही तपास नाही अद्याप. एवढं मी करून जर माझ्या परीने मी माझा तपास करतोय, पण थोडं सहकार्य पोलिसांनी केलं तर माझ्या पत्नीचा लवकर शोध लागेल आणि माझ्या मुलाबाळांना त्यांची आई मिळून जाईल. विनाकारण वाईट घडलं तर याला जबाबदार कोण? मी माझ्या पत्नीला एक विनंती करू इच्छितो, तिनं लवकरात लवकर घरी निघून यावं आणि हा जो काही तिला त्रास झालाय त्या त्रासाला होता होऊन तेवढा मी प्रयत्न करून तिची साथ देईन, कारण ह्यामध्ये तिची काही एक चूक नाही. तिनं कमीत कमी आपल्या मुलांकडे बघून आपल्या घरी यावं आणि आता ती कुठे असेल, कशी असेल ह्याची खूप सर्वजण चिंता करतात, सगळ्या जणांना काळजी आहे. सर्वजण असे प्रत्येक गाव, प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक मित्रमैत्री सगळीकडे आम्ही शोध घेत आहे, तरी अद्याप तिचा कोणताही तपास नाही. तिला एक विनंती आहे आमची, जेणेकरून जे काय घडलंय त्याला आपण सामोरे जाऊ, जेणेकरून या पोलीस स्टेशनला तक्रार दिली जरी आपल्याला नाही मिळून गेला नाही तर आपण SP ऑफिसला जाऊ, वर जाऊ, जितक्या वर जाता येईल तेवढं जाऊ. पण तिला विनंती, तिची ह्यात काही चूक नाही. तिनं आपल्या लेकरा बाळांकडे बघून सुखरूप आपल्या घरी यावं आणि आपला प्रपंच बघावं. आपण होता होईल तेवढं प्रयत्न करू तिच्यासाठी. तिला जे काही त्रास झाला आणि इथून पुढे तिला कोणताही त्रास होणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो. आणि बोलल्याप्रमाणे आम्ही ठरल्याप्रमाणे आम्ही आमचा प्रपंच करू इच्छितो. आम्ही आमचं जेणेकरून पोलिसांनी होता होईल तेवढा प्रयत्न केला तर माझी मिसेस सापडून जाईल.